2016 मध्ये गाजलेलं सर्वात मोठं प्रकरण ते म्हणजे पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्याकांडाचं। आज कोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी पार पडली आणि यामध्ये आरोपी अभय कुरुंदकर, त्याच्यानंतर महेश पळणीकर, कुंदन भंडारी यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे। हत्येचे पुरावे नष्ट केल्याप्रकरणी यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे। 11 एप्रिलला आता पनवेल कोर्ट हे शिक्षा सुनावणार आहे। हे नेमकं प्रकरण काय आहे याच्यावरती आपण एकदा नजर टाकूयात। 2016 रोजी अश्विनी यांची मीरा रोड इथं हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे जे काही तुकडे आहेत ते लाकूड जे आपण कापतो त्या मशीननं, त्या कटरनं या मृतदेहाचे तुकडे केले गेले आणि त्याच्यानंतर ते तुकडे जे आहेत ते वसईच्या खाडीमध्ये फेकण्यात आलेले होते। ते तुकडे फेकल्यानंतर ह्या सर्व घटनेचे पुरावे नष्ट करण्यात आल्याचा प्रयत्न सुद्धा या आरोपींनी केला होता आणि त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं। त्याच्यानंतर ही जी हत्या झाली, ह्या हत्येचा संशय असा होता की जो कुरुंदकर होता त्याचे अश्विनी बिद्रे यांच्यासोबतचे प्रेमसंबंध होते अशी देखील प्राथमिक माहिती आता समोर येते। त्यामुळे आता 11 एप्रिलला कोर्ट काय निर्णय देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या प्रकरणासंदर्भातल्या आरोपींना आता काय शिक्षा होते, कोर्ट काय निर्णय देतं हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे।